मी कोकणची कन्या सपना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माऊ हाय कर. आणि मी येऊन पोचलेली आहे माहेरी आणि तुम्हाला दाखवते आता. सगळं पतेरा एकत्र करायचं आहे, एकत्र केलेलं आहे. तिकडे आग लावली, हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा आजूबाजूचा परिसर. आमच्या पण फणसाला फणस लागले, तुम्हाला दाखवते. हा, माहेर येऊन पोचली. त्यानंतर मग आईला थोडी मदत म्हणून मग स्वाती आणि मी ना इकडे सगळी पाठीमागे परड्यातली सगळी जो पतेरा सगळा जमा झालेला आहे तो एकत्र करून मग त्याला आग लावून देऊ. आणि आई इथे नसते त्याच्यामुळे जरासं जास्त साफसफाई करावी लागते. घरातली तर तिने आले त्या दिवशी केली होती, मग त्यानंतर आम्ही 2 दिवसानंतर गेलो. आईला म्हटलं तू या आधी गावी, मग आम्ही नंतर येतो. आणि आईने आईने श्याम आला होता माझा भाऊ, मग ते लोक आले, त्यांनी घरातलं सगळं आवरलं आणि बाहेरचं जरा साफसफाई करायची होती. तर मी आईला म्हटलं आम्ही दोघीजण मिळून करतो, तू बाकीचं काय असेल ते आवर. कारण की आता कसं जेवण आपणच बनवून आपणच खायचा कंटाळा आला होता, म्हणून त्याच्यामुळे मी तिला काय म्हटलं, तू एक काम कर, तू सगळं बाकीचं आवरत जा, बाकीची सगळी जी कामं आहेत ना ती आम्ही करतो. आणि माहेरी गेल्यानंतर आम्ही काय बसत नाही सर, सगळी ही कामं करावीच लागतात. आणि लेडीजला कुठेच चुकलेलं नाही आहे, कुठे पण जा तर हे सगळं करावंच लागतं. तर म्हणून मी आईला बोली तू आराम कर, आम्ही हे जे सगळं काय असेल तर ते कामं सगळी करतो. आणि मुलं पण आहेत. मंथन गेलं आहे खाली मॅच खेळायला, तर स्वरूप पण आहे बरोबर. आणि आता पावसाचं वातावरण झालं, म्हणजे कसं पाऊस जर पडला ना तर हे ओला होऊन जाणार सगळं कचरा आणि मग आग लागणार नाही. त्याच्यामुळे मग सगळी आग लावून देणार आता. आणि बाकीचं काय असेल तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. सगळा हा पत्तेरा गोळा केलाय. ताई आता आग लावते, आग लावून देते. ताई काय बोलते बघा जरा. हा, सगळेजण सांगतात ना माहेरी आल्यानंतर, म्हणजे आज सगळ्यांना वाटतं की माहेरी आल्यानंतर आपण बसतो. आपण काय आता किती झाडू मारली ना ग, सगळी झाडू मारली. माहेरी आल्यानंतर नुसतं बसायचं नसतं, सगळी कामं पण करायची असतात. Yes. आम्ही करतो. डन. मग औशिकीच्या 2 दिवस झाले, अजून कपडे एकदा पण धुक दिले नाही अजून. हुशारच आहेच हुशार. थांब जरा, आग पेटू दे जरा चांगली. पेटतच नाही. काम करतो. ही माझ्या नंदेची मुलगी आहे आणि हा माझा मुलगा 2 दिवस झाले. माझ्या म्हणजे मला फर्स्ट टाइम तो सोडून राहिलाय आपल्या मावशी बरोबर. आणि मी आल्यानंतर तो म्हणतो मला मम्मी पाहिजे, आणि मी नव्हती तेव्हा मावशी पाहिजे. थांब जरा, आपल्याला आग लावायची सवय नाही ना. आपल्याला आग लावायची सवय नाही ना, आग बुजवायची सवय आहे बाबू, त्याच्यामुळे आपल्याकडून आग लागत नाही. प्लॅस्टिकलाच लावते. आमच्या आग लावायची सवय नाही ना, ती लागत नाही. पेट्रोल महाग झाला. ताई काय आई पेटतच नाही. नाही पेटणार. ही आमची काकी. नाही पेटतच नाही. मला वाटतं ना पतेरा काकी बोललाय. फायनली आग लावण्यात यशस्वी झालेली स्वाती. नाही लागतच नाही. काकी टाक त्या काकी लवकर टाक. कपड्यावर टाकली माचीस लाव. अगे माचीची काडीच एक होती संपली की आई इकडची. चल रॉकेल टाकून तरी आग पेटवण्यात येत आहे. आवशीने आग लावली. नाही रॉकेल टाकल्यामुळे पेटली ती. काकीला थंडी लागते बसली. नाही थंडीच आहे आता. मस्त झालं काम. हे बघा इथे सगळा जो पतारा होता ना तो इथे आग लावली. तो तिथे एक 2 लिंबवा भेटली आहे लिंबोनीची. आणि आई काय करतात ती बघते वाईट जाऊन. हे बघा आमच्या पाटल्यादारचा सगळा, हे बघा खेळतात, हे बघा काय करतात. दाखवलं मी सगळं. सुरंग नाही दाखवलं. हा सुरंग सुरंगीची ते हे नाही आलं ना त्याला.
आई कळी नाही आली. लिंबू दोन भरले. आणि बघा आऊस माझी काय करतं. राखेल ठेवले पेटू. हे बघा फणस बघा. हे बघा आमचे फणस. हे चिंचेचं झाड आहे. हे एक चिंचेचं झाड. आता स्वाती मावशी आमची आता फणस कापता. काय गे माई कोणाच. थांब मी काढते. मी काढू. हा काढ. मी कापून देते तू. स्वाती कापता. मामी आजीला फणस पाहिजे. हे बघ कसले झालेत बघ. मस्त बघा आमचे फणस. चिक गळू देत. आजी फणस रडता. हो तो माझी आय काही गेली. आणि आमची मामी आजी हाय कर. असं हाय कर ना. हाय कर तरी व्हिडिओ मध्ये हाय कर. हाय असं म्हण. लाईक करा असं म्हण. लाईक करा शेअर करा. थांबा गे तुम्ही. लाईक करा म्हण. शेअर करा सबस्क्राईब करा. हा बाय. मामी आजीला ह्यो फणस भाजी करून खायचा आहे. काय कसा खाणार आहे. पिकून खाणार आहे. हा खा. दीक लागल सरळ घेऊन जा. खाली ठेव मग नेतीत कोणतरी. हा राहू दे. चाळू. आणि इकडे बघूया आग पेटली. ह्या ना सॉरी मगाशी मी चिंचेचं बोलली. आवळ्याचं झाड आहे. आणि इकडे सगळा पतेरा पडलेला आहे. सगळा साफ करायचे. आमच्या लावलेली मिरियल. इथे पेरवण आहे. इथे आंब्याचं हा झाड आहे. इथे पण आहे एक. आणि ते फणसाचं आहे बघा. फणस लागलेले आहेत. आणि हे बघा ही मिरियल सगळी पसरलेली आहे बघा. आणि ह्या रतांब्याचा. हे बघा एकाच ते कोकमा धरतात त्या झाडात. त्याला रतांबे धरतात मग ती कोकमा घालतात. त्याला कधी धरतील देव जाणे. तोपर्यंत स्वतः इथे प्रतीक्षा करताय धरतात की नाही बघूया. आणि ही पोरं काय करताय. हे बघा इकडे सगळे कचरा गोळा केला होता ना. तिकडे आग लावली. ही बघा इजली पण. हे बघा इथे तिकडे पाठीमागे पण आहे. आणि असं सगळं इकडे चालू आहे काम. सगळी लोक सांगतात की माहेरी येऊन आम्ही फक्त आराम करतो. पण आम्ही आराम नाही करत. आम्ही सगळी कामं करतो. आणि आईला आमच्या आल्यापासून मी एकदा पण नाही कपडे धुवायला गेले. ही बघा स्वाती मावशी. आणि इथे BSNL ला पहिली रेंज यायची. म्हणजे गेले ते दिवस राहिले त्या फक्त आठवणी. तर ते आमचं सगळं चालू आहे. गावी येऊन खूप अशी आम्ही मज्जा करतोय. आणि माहेरी येऊन त्याच्यापेक्षा मज्जा करतोय. आणि स्वाती आमची आलेली आहे. आणि आमची आऊस काय सांगता. आई तू सांग आम्ही इकडे आल्यापासून काम करताव की नाही गे. सांग ना काय सगळे दोघं पण करतात. मग सकाळी आम्ही आल्यापासून काम करताव काय बसताव गे फक्त. नाही बसत बाई कामा करतात सगळी. मग आल्यापासून तुला एकदा तरी कपडे धुवायला दिले. नाही कपडे नाही भांडी नाही परत झाडू नाही मारायला दिली. फक्त आईला सांगतात तू फक्त आमका जेवण करून घाल. होय आमच्या हातचा आमका खाऊन कंटाळ येईल. बटाट्याची कापा पण खाल्ल्या. आई आमचं जेवण चांगलं म्हणतं. माझे पण एक फणसाचं झाड आहे. ही बघा हे इथे फणसाचं झाड आहे बघा. इथे तिथे पण फणस धरलेत. आऊस माझी आता संध्याकाळची वेळेस आमच्या बागेत फेरफटको मारता. कंबार दुखता सांगता गपरा म्हणून तरी फेरफटको मारत राहिली. हे बघा हे आमचं वाडो. ढोरा नाही आहेत पण वाडो पहिलं होतं तो तसंच. ही बघा झाडा. हे बघा ही कसली तरी फुलं आहेत. कसली आहेत ती काय मला वाटलं पहिल्यांदा ह्याची आहेत ती. अष्टर नाही ग सूर्यफूल वाटलं. हा काकीला बोलली सूर्यफूल आहे काय. काकी बोलली नाही. तर ती फुलं कसली तरी मस्त आहेत ती येल्लो कलरची. ही आमची पाण्याची टाकी आहे. आणि काकीची शेती तुम्हाला दाखवते. थांबा जाऊया आपण आता शेती बघायला. आमच्या इकडे काकीची शेती दाखवते. हे बघ इथे पेरू झाले. ते बघ एवढे मोठे मोठे पेरू आहेत बघा. हे बघा हे आता पिकणार आहेत. हा बघा हा पिकलाय तो काढ. नको ग अगं खरंच पिकलाय. नको खूप झाले तेव्हा ते मागाशी काढले. पण हा रेड कलरचा आतमधून. हा बघ हा एक पेरू काढ जरा. आमचा चिराग आला तर खाईल ना. कधी येणार आहे. 2 दिवसांनी येईल. तोपर्यंत पिकून जार तो होईल. एक आहे तो बघ तिथे किती खूप पेरू आहे तिथे. आणि हेच पेरू मुंबईमध्ये पाव किलो घ्यायला गेले तर 90 आणि 80-90 रुपये. इकडे कुत्रा पण नाही विचारत. हे बघ किती पेरूचे झाड आहेत. हे बघा हे सगळे पेरूच आहेत.
हे त्याच्यानंतर दाखवते काकीची शेती दाखवते. अरे ही येलो कलरची फुलं आहेत ना, ही बघितली इकडे दाखवते. हे बघ, हो करतील. हे बघ आता एक फुल काढते आणि तुम्हाला दाखवते. तुटेल का नाही माहिती नाही. अगं बाई झाड तोडून टाक. अगं बाई हे बघ, मला वाटत होतं की ते सूर्यफूल आहे, पण ते सूर्यफूल नाहीये, ती कसली तरी वेगळी फुल आहे. ते बघ. आणि ही आमच्या काकीची शेती. इथे सिमला मिरची आहे का काय आहे? शिमला मिरची एवढी मोठी झाली आहे. हे बघा, सिमला मिरची छोटे छोटे शिमला मिरची आहे, त्याची भरून करायला बरी. आणि ही सगळी हे बघ, ही सगळी मिरची आहे. त्याच्यानंतर ही वांगी आहे तिथे. हे बघा, ही वांगी आहे तिथे. पुढे पण वांगी आहेत, ही वांगी आहेत. आणि ही सगळी ऑर्गॅनिक आहेत. हा, खतावाली काय नाहीत. आणि हा सगळा आमचा आजूबाजूचा परिसर. हे बघ, हे बघ, इथे गवार आहे, गवार. आणि ही इथे सिमला मिरची. थांब, ही बघ सिमला मिरची पाहिजे. शिमला मिरची नाही तिकडे ताई. आणि तिकडे वांगी आहेत. आता मला तिकडे कसं यायला जमणार? मिरची हा, दिसली वांग दिसलं वांग दिसलं. जी मिरची काढली ना, त्या आमच्या काकीची सगळी मेहनत आहे. ही आमची काकीने सगळी मेहनत केलेली. आणि काकीची आमच्या शेती तुम्हाला दाखवते. आणि हे आमचं असं घर आहे. अगं बाई आणि बघ कसलं वातावरण आहे का, असं मिनी महाबळेश्वर. बघा बाई, जिजी बघते ते. चला या, तुम्हाला आमची काकीची शेती दाखवते. हे आमच्या काकीची हत्यार. आणि ही काकीची सगळी शेती. काकी हो काय गे, मुळा ना तो? मुळा आहे. मुळा, चवळी, त्याच्यानंतर मिरची आहे, मिरची, गवार आहे. गवार आहे. आणि काय शिमला मिरची आहे. शिमला मिरची तिकडे. हे बघ चाफ्याचं झाड केवढा मोठा. चापा नाही धरला त्याला. अरे चाफ्याची फुलं बघ किती आहेत वरती. अरे हा, हे बघ, इथे कळी पण दाखवते तुम्हाला. हे बघ, ही बघा, ही कळी आहे इथे बघ. हे बघ कळी, हे बघ, ही कळी धरलेली आहे. हे बघ इथे पण आहे. ही बघा, ही आता उद्या परवा धरणारी फुले बघा. हे इथे भरपूर आहे. आणि इकडे एक मोठं कढीपत्त्याचं आमचं झाड आहे. ते बघा, तिथे कढीपत्त्याचं झाड आहे. आणि ही सगळी मस्त अशी काकीची आमच्या बागायत आहे. बागायत. काय वातावरण आहे बघ. त्याचे मालक तिकडे तिकडे कुपाजवळ आहेत. दाखवते कुपाजवळ. मस्त अशी शेती. चिटकी पण आहे बारीक बारीक. पाला पाहिजे होता चवळीचं, मस्त लागते भाजी ते ना ताई. चवळीच्या पाल्याची भाजी. चवलीचा पाला. ह्यो चवळीचा पाला. तो नाही, ती वालीचा नाही खायचा. ह्यो चवळीचा ह्यो पाला. पण त्यात कोवळी नाही आहे ना. खुरटेली कशी किती मुळ बाद झालं. चवळीचं पालो ह्यो बाय पुढची पाना कोवळी काढायची. आणि हे आता जिचे आमचे काढणार नाही याला, त्याच्यामध्ये मच्छी पकडली. नाही, पहिले पकडायचे, आता कमरेन होत नाही ना. आणि हे आमचं असं पहिले आपल्याकडे ताई टाक्या भरून मच्छी असायची. चला आता बस झाला. संध्याकाळची ना हे बघा, पाऊस भरलो आहे. हे बघा, आई आमची संध्याकाळची लाकडा घेऊन जातात. सकाळची जुळणी ती बघा तिकडे. आणि इथे ना मागाशी सगळी लाकडं आहेत ना, ही बघा, इथे आम्ही सगळी वसरेला आणून ठेवलेत. वसर एक सगळी लाकडा भरला. आणि ही पोरा बघा कशी नुसती उंदाडतात. यो बो यो बो यो बो यो. ए